Hello guys, this is Kunal Magar. Welcome to our new YouTube channel Multimedia Crew 28. So आज द हिस्टॉरिकल व्यू पॉइंटच्या प्लेलिस्टमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, जे की पुणे या जिल्ह्यातील तळेगाव या शहरात वसलेले आहे. त्याचा शोध कसा लावला आणि कुणी लावला आणि त्याचं सुशोभीकरण कोणाच्या हस्ते झाले हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर चला तर होऊया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शूट करतानाच आम्हाला या सुशोभीकरणाचे रहस्य कळले आणि ते या ठिकाणी कोणी केले त्यांचा आज आम्ही एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तर चला वळूया या इंटरव्ह्यू सेशनला. मी ॲडव्होकेट रवींद्र रोहा भोसले,
अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, सगळ्यांना जय हिंद. जी वास्तू ज्या वास्तूत आपण बसतो ती वास्तू विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 साली खरेदी केली होती. ही जी वास्तू आहे याच्यासह जवळजवळ 35 एकर जागा ही त्यांनी विद्यापीठ स्थापनेसाठी खरेदी केली होती. परंतु नंतर काळाच्या ओघात बाबासाहेब एवढे व्यस्त होते की त्यांना विद्यापीठ स्थापन करणं शक्य झालं नाही. परंतु ही वास्तू आहे तशी राहिली. त्यानंतर बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या वारसांच्या नावावर ही वास्तू वर्ग झाली होती. परंतु नंतर ती विकली गेली. ॲडमिनिस्ट्रेटरने ती विकली. माझा जन्मच इथला असल्यामुळे मला ही वास्तूची माहिती होती, परंतु वास्तू नक्की कुठली हे कळण्यात जवळजवळ 2000 साल लागलं. 1988 पासून मी इथे हे काम करते. आणि नंतर 2000 साली मी इथून ज्यावेळी घटनेला 50 वर्ष झाली होती, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारत सरकारने खूप काही सेलिब्रेशनसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. परंतु घटनेला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी मात्र काही कार्यक्रम घेतलेले नव्हते. त्यावेळी फक्त मी इथून बाबासाहेबांनी इथं घटना काही प्रमाणात लिहिलेली असते म्हणून, कारण घटना ज्यावेळेस लिहिली त्या काळात इथे त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचं केअरटेकर म्हणून असताना काही मंडळी इथे होती. तर त्यांच्याकडून समजलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या काळात ते काही काळ इथं होते. त्यामुळं ही जी भूमी आहे ही संविधान भूमी असं आम्ही म्हणतो. त्या संविधान भूमीच्या त्या संविधानाला जेव्हा 50 वर्ष झाली त्यावेळी मग आम्ही इथून एक रॅली काढली होती. आणि त्यावेळेस असणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना त्यावेळी आम्ही एक निवेदन दिलं होतं की याचं राष्ट्रीय स्मारक करावं. ते राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून 1988 पासून मी प्रयत्न करते. नंतर आम्ही 2004 साली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली आणि त्यानंतर त्या माध्यमातून सतत प्रयत्न केले. आणि नंतर मी इथं त्या तळेगावची नगराध्यक्ष होते 1997 साली. त्यानंतर मी सतत पाठपुरावा केल्यानंतर आणि 2004 साली संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही नगरपालिकेकडे अप्रोच झालो, नगरपालिकेने मग ठराव केला आणि ही वास्तू त्या संपूर्ण प्लॉट त्यांनी आरक्षण केलं. आरक्षणाची प्रक्रिया सुद्धा सतत आम्ही त्याचा पाठपुरावा करून पूर्ण केली. 2012 साली हा बंगला आपल्या सगळ्यांसाठी संपूर्ण भीमानवीयांसाठी खुला झाला. तेव्हापासून लोकांची सतत त्याला भेट देण्यासाठी वर्दळ असते. आज 2012ला आपण हा बंगला ताब्यात घेतल्यानंतर आमच्या संस्थेने लोकांच्या मदतीने लोकांना आवाहन केल्यानंतर 2 महिन्यात जवळजवळ 7 लाख रुपये खर्च करून याची डागडुजी केली होती. परंतु हा बंगला बाबासाहेबांनी जर 47 साली घेतला तर त्याच्या अगोदरपासूनची वास्तू आहे. हा मातीत वगैरे बांधलेला हा बंगला आहे. तर त्याचं मजबूतीकरण करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला. मग त्यांनी 1,11 लाख मंजूर केले. ते या योजनेखाली केले की बाबासाहेबांच्या जन्माला 125 वर्ष सेलिब्रेट करत असताना आणि जिथे जिथे बाबासाहेबांचं वास्तव्य झालं, जिथं त्यांनी भेटी दिल्या तिथं त्यांनी त्या वस्तूंचं एक यादी केली. त्यात असा समावेश केला होता. त्यात त्यांनी मंजूर केलं. मला सांगायला अभिमान वाटतो की एकमेव इथलं संपूर्ण त्या योजनेमधलं पहिल्यांदा त्यांनी अनुदान मंजूर केलं होतं सुशोभन, ते खर्ची पडले. आता याचं काम फार चांगलं झालेलं नसलं, जे मला जसं पाहिजे होतं तसं झालं, कारण याचा जुनेपणा राहिला नाही. तर त्यामुळे थोडीशी खंत वाटते, पण जाऊ दे, मजबूतीकरण झाले. आणि खूप भीमानवीयांनी बाबांनी जिथं जिथं वास्तव्य केलं तिथं जाऊन ऊर्जा घ्यावी या उद्देशाने आम्ही हे करतो. ही मूर्ती जी आहे ही थायलंडवरून मिळालेली आहे आणि तुमच्यासारखे अनेक लोक इथे येतात, त्या वास्तूचं दर्शन घेतात. तिथं अनेक विद्यार्थी UPSCचा अभ्यास, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. पण मी नेहमी म्हणते की बाबासाहेबांचं विद्यापीठाचं स्वप्न जरी पूर्ण नाही झालं तरी ते विद्यार्थी काम करतील, शिक्षण घेतील आणि ते विद्यापीठ निर्माण करतील असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय हिंद.